कुठपर्यंत आले? हॅलो. हां हां येतात बाबा. आलेच बघ. या सारी एकदम खुशीत दिसतीये. आईस्क्रीम वगैरे खायला मिळालं वाटतं. हो मग कसं झालं स्नेहा ताईचं लग्न? छान झालं. कसा आहे तिचा नवरा? वरुण चांगला आहे. काय? वरुण चांगला आहे. अच्छा वरुण. ओके ओके. पण बराच उशीर झाला तुम्हाला यायला. काय सांगायचं, सुरुवातीला अगदी सगळं आरामात चाललेलं होतं. नवऱ्याची मिरवणूक यायला 12:30 वाजले. ओहो, त्याला मिरवणूक नाही म्हणत, वरात म्हणतात. मिरवणूक म्हणजे कुठली जनरल मिरवणूक असू शकते, देवाची किंवा एखाद्या नेत्याची वगैरे. जी लग्नाची मिरवणूक असते, वधूवरांची म्हणा किंवा नुसत्या नवऱ्याची, त्याला वरात म्हणतात. कळलं? पण वरात आली ना तेव्हा सगळ्या आंट्या म्हणत होत्या ऑक्शन करूया, ऑक्शन करूया. ऑक्शन मला कळलंच नाही काय. औक्षण म्हणजे आरती ओवाळणे. कळलं? औक्षण म्हणजे आरती ओवाळणे. वरुणला आरती ओवाळून आत घेतलं ना. वरुण. तोपर्यंत तिकडे मुहूर्ताची वेळ झालेली होती. गुरुजी लागले ओरडायला. मग काय सगळी तारांबळ. तारांबळ म्हणजे? तारांबळ उडणे म्हणजे गडबड गोंधळ उडणे. म्हणजे एखादं लग्न चालू असताना जेव्हा गुरुजी मंगलाष्टक म्हणतात आणि ती मंगलाष्टक झाल्यानंतर एकदम म्हणतात ना वाजवा रे वाजवा, मग ते वाजंत्री वाजवायला लागतात, लोक अक्षता टाकायला लागतात, सगळं एकदम गडबड गोंधळ उडतो, त्याला तारांबळ म्हणतात. हा शब्द कसा आलाय? जे मंगलाष्टकानंतर गुरुजी कुठला श्लोक म्हणतात? तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलं तदेव. त्याच्यातलं जे ताराबलम आहे ना त्याच्यावरून तारांबळ आलंय. कळलं? आणि ती वरमाय ती तर वेगळ्याच मूड मध्ये होती, कुणाशीही नीट बोलली नाही. वरमाय म्हणजे कोण? वर माय म्हणजे नवऱ्याची आई. वर म्हणजे नवरा आणि माय म्हणजे आई. वर म्हणजे नवरा. म्हणजे मग नवरी म्हणजे काय? खाली. वधू म्हणजे नवरी. पण ऋषी किंवा देव प्रसन्न झाल्यावर देतात त्याला पण वर म्हणतात ना? हो, तो एक वेगळा अर्थ आहे. तिथं वर म्हणजे आशीर्वाद. एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. ओके, इथे वर म्हणजे नवरा, त्याला नवरदेव असं पण म्हणतात. बाबा, नवर की वर? दोन्ही सेम. त्यात त्या 9 वेळे अंतरपाठ सापडे ना. काय? नवरा नवरी बोहल्यावर उभे आणि अंतरपाठाचा पत्ताच नाही. बोहला म्हणजे? म्हणजे नवरा आणि नवरी जेव्हा एकमेकाला हार घालण्यासाठी उभे असतात, ते त्यांना उभं राहण्यासाठी जी जागा बनवलेली असते, पाठ ठेवून किंवा एखादं छोटंसं स्टेज बनवून, त्याला बोहलं म्हणतात. त्यामुळे इन जनरल सुद्धा बोहल्यावर चढणे म्हणजे लग्न करणे असा एक वाक्प्रचार आहे. अंतरपाठ म्हणजे? अंतरपाठ म्हणजे नवरा नवरी जेव्हा लग्नाला उभे असतात, मंगळाष्टक जेव्हा म्हणतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक पडद्यासारखं जे भरलेलं असतं त्याला अंतरपाठ म्हणतात. पण पाठ म्हणजे बसायचे पाठ ना? ते वेगळे बसायचे पाठ. तर काय अंतरपाठ नव्हता, मग शेवटी काय स्नेहाच्या एका मैत्रिणीची ओढणी घेतली अंतरपाठ म्हणून. झाले बाबा एकदाचे स्नेहाचे 2चे 4. तिच्या आई बाबांना कसं हुश झालं असेल. हो ना. 2चे 4 म्हणजे? 2चे 4 हात होणे म्हणजे लग्न होणे. म्हणजे लग्न झाल्यानंतर संसारात दुसरा एक माणूस येतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीत किंवा कुठल्याही कामात एकाच्या ऐवजी 2 माणसं असतात. दोन हातांच्या ऐवजी 4 हात असतात. म्हणून त्याला 2चे 4 हात होणे म्हणतात, म्हणजे लग्न होणे. समजलं? हा, मग जेवताना त्या दोघांनी उखाणे वगैरे घेतलं की नाही? उखाणे म्हणजे ते रायमिंग लाईन्स मधनं एकमेकांचं नाव घेतात तेच ना? हो, तेच. आणि काय त्या वरुणची मजाच झाली. काय? कसली मजा? मजा म्हणजे काय आचरटपणा सगळा. त्यांनी काय उखाणा घेतला म्हणे, कपावर कप बशीवर बशी, स्नेहा माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी. सगळ्या स्नेहाच्या मैत्रिणीने आणि बहिणीने धरून कुठला त्याला. वरून खालून सगळीकडनं कुठला.